तर हे पहा फॅमिली, अशी सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी शुभ सकाळ झालेली आहे. सगळं वाळायचं काम चालू झालेलं आहे. आता आपण याला 3 दिवस ऊन देणार आहोत. 3 दिवस म्हणजे 3 दिवसानंतर छान असं कुरकुरीत अशी मिरची होते आणि खूप छान पावडर होते खरं तर. मग मसाला करायला पण भारी वाटतं. आणि मटेरियलच मी हेवी उचलते, जेवढं महागात महाग असेल. कारण जेवढं स्वच्छ असेल, जेवढं चांगलं असेल तेवढं मटेरियल महाग जातं. पण कस्टमर तयार आहेत, ते पेमेंट करतायत. त्याच्यामुळे मीही काही खराब असं आणत नाही. सगळं असं स्वच्छ कसं दर्जेदार मस्त आणते तसं प्रयत्न करते. कारण मसाल्याची क्वालिटी खूप छान आहे. मस्त मसाला, खात्रीशीर अगदी. आणि दरवर्षी लागतोच आपल्याला. तर हे मी काय करते की जसे ऑर्डर येतील ना 5-5, 10-10 किलोच्या, तसंच करते. कारण हे निवडणं, हे साफसफाई करणं, वाळवणं ह्याची फार मला दगदग होते. आणि आत्ता कदाचित ना जास्तही मटेरियल आणलं असतं, पण आहोंना बरं नाही आहे. उचलणं साचलणं वगैरे फार जड होतं. 60 किलोचं मिरचीचं पोतं येतं आणि ते पोतं उचलण्यासाठी आम्हाला दोघांनाही फार त्रास होतो. त्याच्यामुळे मग आता 2-3 वर्षात आपण डायरेक्ट टेम्पोच खाली करायचो. आता तसं काही करत नाही आहे, कारण ते उचल साचल फार होतं. मग हे असं दमादमाने चालले. आहो म्हटले आपल्याला काही तुला दरवेळेस कोणी मदतीला येणार नाही आहे. बरं, काम फार हाड आहे, तिखट आहे, कोणी पटकन सहकार्य करत नाही. त्याच्यामुळे मग ते म्हटले हेच ठीक आहे, थोडं थोडं आणून तुझं ऑर्डरनुसार तू बनव. तर आता इथे आपण देणार आहोत 2 कस्टमरचे मसाले. एक आहे लाल तिखट आणि एक आहे मिक्स मसाला. तर आता कामाला सुरुवात झालेली आहे. तब्येत जरी बिघडलेली असली तरी हे कामाला लावून टाकलं. आता त्याला मस्त आपण 3 दिवस ऊन दिल्यानंतर साफसफाईला घेणार आहोत. कारण ना मग ते देठ तुटत नाहीत आणि मग फार त्रास होतो. मग ते मला नाही आवडत तिथे वेळ जायला. वेळ बिलकुल घालवायचा नाही खरं तर मला. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे बघा. आपल्याला 7:30 झालेली आहे. अर्धा तास आपल्याला क्लीन करण्यासाठी आणि मिरची टाकण्यासाठी गेलेला आहे. तर आता पुढची भरपूर कामं आहेत. खरं तर आज उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीचा. त्याच्यामुळे साधं जेवण करणार आहे, वरण भात चपाती असं. आणि आता एवढा जीव जाळला आहे कालपासून. तर आज मस्तपैकी देवाचे आभार मानायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपलं कामकाज चालतं. असं डेली रुटीन चालतं. आणि ही आहे आपली तालुक्याची जागा. इथे तुम्हाला मी नेहमी सांगत असते की इथे तालुक्याला माझं इकडेही काम चालतं आणि गावीही काम चालतं. गावाकडेही सुकायला जागा आहे. आपलं अंगण आहे बघा, छान. अंगणामध्ये मिरची सुकत असते. पण गावाकडं गमतीशीर विषय असा असतो की अशी मिरची सुकायला टाकली की जाता येता ज्या मैत्रिणी आहेत किंवा गावकी आहे, ते लोक थोडीशी मिरची उचलून घेऊन जाणार आणि ते सांगणार की आम्हाला ना लसणाची चटणी बनवायची आहे. तर अजूनही खेडेगावामध्ये की त्याचं व्हॅल्युशन त्यांना समजत नाही आहे की किती महागडं मटेरियल यांनी आणलेलं आहे. आणि आपण जर असं थोडं थोडं नेऊन त्यांचं काही कमी होणार आहे का, अशा या गोष्टी त्यांना ते जाणीव नसल्यासारखीच की जाणीव असून ते लोक करतात, मला कळत नाही. मग यावर्षी माझी फार चिडचिड झाली होती खरं तर, की मी कशी आता मिरची सुकायला टाकू. कारण त्यांना म्हटलं अहो मीही खूप महागडं मटेरियल आणलं आहे आणि मला कस्टमरला द्यायचं आहे. ते जर मला कमी पडत, आता इथं अर्थातच कमी पडणार आहे, कारण ते क्लीन होणार आहे, देठ जाणार आहेत. मग पावशेर 1 किलोला पावशेर कमी पडतं, बरोबर मोजून पावशेर जातं. आणि मग 250 ग्रॅम जर माझं तिथे लॉस होत असेल आणि 250 ग्रॅम जर हातात पटकन मिरची घेऊन जात असतील तर इतकं वाईट वाटतं ना. की मग आता जाम खुश आहे की आपल्या टेरेसवर आपलं वाळवण आहे. इथं काही कोणी लहान मुलं वगैरे किंवा जनावरं किंवा बाकी त्रासच नाही आहे. आणि दुसरा त्रास मला भयान झालेला आहे, तो म्हणजे तिथे आहे समोर कबूतर. त्या कबुतरांचाच फक्त त्रास होतो आहे. तर त्यालाही मी पर्याय शोधणार आहे काहीतरी. त्या दादाला सांगितलं बाहेर काही टाकू नको बाबा, तुझेच बंदिस्त ठेव. कारण माझं इथे जेवढं छान वाळवण असतं, क्वालिटी दर्जेदार मटेरियल पडलेलं असतं.